नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. स्वादिष्ट किचन डायरी ह्या आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अळीवची खीर दाखवणार आहे. त्या अळीवला हालीम पण म्हणतात आणि ती हिवाळ्यामध्ये खायला खूप छान असते. बाळंतिणीला पण द्यायला, म्हणजे बाळंतींसाठी तर उत्तम टॉनिक आहे ते, आणि आपण इतर सामान्य माणसं सुद्धा ती खीर पिऊ शकतो. आता त्या अळीवाबद्दल आपण थोडंफार बोलूया. तर हे अळीव, त्यांचा गुणधर्म असा आहे की ते उष्ण आहेत, म्हणून आपण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ह्याची पेज किंवा खीर पिऊ शकतो. फक्त उन्हाळ्यामध्ये ह्याची खीर खायची नाही अळीवाची, कारण ते उष्ण आहेत म्हणून. आणि ह्या अळीवामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. शिवाय व्हिटॅमिन ए, ई, सी हे सुद्धा भरपूर प्रमाणात आहे व्हिटॅमिन. आणि शिवाय आपण हे अळीव आपल्या केसांसाठी चांगले असतात, आपल्या दातांसाठी, हाडांसाठी, नखांसाठी. मग कोणाचे हाडं, नख, दात वगैरे दुखत असतील त्या लोकांनी तर आवर्जून ही खीर प्यायची. म्हणजे अगदी कमीत कमी आठवड्यातून 2दा तरी घेतली तरी चालेल, पण घ्यायची. खूप बहुगुणी आहे हे अळीव. म्हणजे ह्या अळीवरची मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. आणि ही अळीवाची खीर ही शक्यतो गुळामध्ये करायची, कारण साखरेपेक्षा गुळामध्ये पौष्टिकता जास्त आहे. कधी तसं बघायला गेलो तर गुळामध्ये पण भेसळच आहे, पण साखरेपेक्षा गुळ टाकावं अशी ही खीर. आता ह्या खीरीला लागणारं तुम्हाला साहित्य सांगते. चला, आता अळीवच्या खीरला लागणारं साहित्य सांगते. हे अळीव आहेत ना, अर्धी वाटी होते. अर्धी वाटी अळीव होते, पण ते आता फुगून 1 वाटी झालेत. जवळजवळ मी अर्धा पाऊण तास हे भिजत घातले होते, तर आता ते 1 वाटी झाले. आणि ह्या अळीवला लागणारं हा गूळ, हा 1 वाटीच गूळ आहे. 1 वाटीपेक्षा थोडं 1-2 चमचे जास्त असेल. म्हणजे ह्या अळीवला लागणारा हा गूळ, दूध, वेलची आणि जायफळची पावडर आणि तूप, एवढं साहित्य आपल्याला लागेल. आणि ह्या खिरीमध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त वेलची जायफळची पावडर टाकायची. बाकी काजू, बदाम असं काहीच टाकायचं नाही, कारण अळीवामध्ये स्वतःचे गुणधर्म इतके आहेत तर त्याला कशाची गरजच नाही आहे. साधी सिंपल अशी रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते. चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. चला आता आपण अळीवाची खीर करायला सुरुवात करूया. प्रथम आपण तूप टाकूया. एक तूप टाकला. आता हा तूप वितळला. आता ह्याच्यामध्ये गूळ घालूया. गूळ आहे ना असा किसून घ्यायचा, मग पटकन तो वितळतो. ह्यामध्ये मी अळीव टाकले, स्किप झाला तो भाग. आणि असे अळीव आहेत ना, ह्या गुळाच्या पाकामध्ये असे छान शिजवून घ्यायचे. कसा कलर चेंज झालाय, एकदम कॉफी कलर आलाय. असं चेक करायचे अळीव शिजलेत का बघायचे. वेळ आहे अजून. आणि ही खीर, हे अळीव असेच त्या गुळाच्या रसामध्येच किंवा गुळाच्या पाकामध्ये शिजवायचे. दूध घालून शिजवायचे नाही, दूध फाटू शकतो गुळामुळे. अजून ह्याचा कलर चेंज होईल. आणि ज्या वेळेला आपल्याला प्यायची असेल ना खीर, तेव्हा दुधामध्ये 2-4 चमचे टाकायचे, हलवायचं, ते दूध मिक्स करायचं, अळीव आणि दूध, आणि मग प्यायचं. ही तुम्ही अशी बनवून ठेवू शकता. 3-4 दिवस तरी चांगले राहतात. हे बघा कसं आलंय छान कॉफी कलर. आता ह्यामध्ये आपण वेलची घालूया.
जायफळ आणि वेलची आहे। आपली ही खीर आता तयार झाली आहे, अळीवाची खीर। आता मी गॅस बंद करते आणि ती थंड होऊ दे, मग मी तुम्हाला तयार करून दाखवते खीर। हे बघा, आपली आता ही खीर तयार आहे। मी आता कशी बनवायची ती दाखवते तुम्हाला, आणि किती रंग छान आले। ती छान कॉफी कलर आलाय। आता मी ही तुम्हाला बनवून दाखवते ग्लासामध्ये। हे जे आपण बनवून घेतलंय ना, त्यातले चार चमचे घेतले। चार टीस्पून। हां, आणि आता ह्यामध्ये दूध घालायचं। आणि हे हलवून घ्यायचं। जर आपल्याला वाटलं की अळीव ह्याच्यामध्ये कमी आहे तर अजून घ्यायचे थोडे। ही बघा, असं म्हणजे ज्या वेळेला आपल्याला प्यायचं असेल ना, तेव्हा गरम दूध करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं। मग अळीवाची ही खीर, तिचा बेस तयार केलाय ना, ते कशी वाटते बघा। खालून ग्लास आला, ते दिसतंय ना खालून असं। आणि ही अर्धी काढून ठेवली। आता ही 2-3 वेळा होईल, म्हणजे 2-3 दिवस ही राहील फ्रीजमध्ये। जेव्हा आपल्याला प्यायचं असेल तेव्हा गरम दूध करून घ्यायचं ग्लासभर, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे 3 चमचे 4 चमचे जसं पाहिजे तसं घ्यायचं। आता ह्या ग्लासामध्ये मी 5 चमचे टाकले दुधामध्ये, आणि जेवढं पाहिजे तेवढं दूध आणि ते ह्याचं मिश्रण घेतलं अळीवाचं। ही अशी तयार झाली अळीवाची खीर। आणि हे आता ठेवायचं फ्रीजमध्ये 3-4 दिवस तरी आरामात राहतं, हे व्यवस्थित राहतं, छान राहतं। असं बनवून ठेवायचं। कशी वाटली मग अळीवाची खीर? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।